कुठे यश आलं कुठे अपयश आलं, पण प्रामाणिक प्रयत्न सगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला. बरं, निलेश जी, मी तुमच्याकडे येते. मला असं विचारायचं आहे की दोन राष्ट्रवादी सुद्धा जेव्हा वेगळ्या झाल्या तेव्हा एकाच कुटुंबातल्या लोकांनी किती एकमेकांची उणीधुणी काढलेली आहे ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. पण आता पिंपरी चिंचवड, कागल ही आता काही सुधारणा आहेत, अजून किती अशी दिसतील येणारा काळच सांगेल, जिथे पुन्हा सहज दोन पक्ष एकत्र झालेत. मग असं होतं तर मग पक्ष वेगळे का झाले असं स्थानिक पातळीवरती किंवा राजकीय पातळीवरती, माफ करा, राज्य पातळीवरती सुद्धा लोकांना वाटणं किंवा असा प्रश्न पडणं हे खूप साहजिक नाहीये का? सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहिलं असेल, संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून जातो, विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून जातो आणि ते ग्रासरूटला काम करू शकत नाही. ग्रासरूटला काम करणारी यंत्रणा म्हणजे नगरपालिकेमध्ये निवडून आलेला नगरसेवक असो, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून आलेला जिल्हा परिषद सदस्य असो किंवा पंचायत समिती सदस्य असो, हे जे प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन काम करू शकतात आणि शासनाचा निधी आणण्याचं काम, शासनाच्या वेगवेगळ्या योजना मतदारसंघात आणण्याचं काम आमदार खासदार करत असतो, पण त्या राबवण्याचं काम हे खालच्या स्तरातील कार्यकर्ते करत असतात. आणि तो एक चांगल्या विचाराचे जर कार्यकर्ते येऊन जर एखादी निवडणूक एकत्र लढवत असेल तर त्या गावासाठी, त्या शहरासाठी निश्चित ती गोष्ट हितावर्धक आहे. त्यामुळं या गावाच्या शहराच्या विकासासाठी असे जर एक चांगल्या विचाराचे लोक एकत्र येऊन एखादी निवडणूक लढवत असतील तर निश्चित त्याचा फायदा होतो त्या परिसरामध्ये. आणि अशा चांगल्या विचाराचे सगळे लोक एकत्र येऊन येणाऱ्या कालखंडामध्ये ही निवडणूक लढवित आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही सांगितलं पिंपरी चिंचवड असो किंवा कागल असो. पण निलेशजी, जर बघायला गेलं तर अगदी सर्वच्या सर्व नेत्यांनी सातत्याने असं म्हटलेलं आहे की आम्ही महायुतीतल्याच पक्षांबरोबर युती करताना दिसू किंवा महाविकास आघाडीतल्याच पक्षांबरोबर आम्ही युती करताना दिसू आणि कुठल्या तरी वैचारिक तत्वांवरती या युत्या आणि आघाड्या बनलेल्या आहेत. मग अशा पद्धतीने स्थानिक पातळीवरती जरी विकासासाठी अशा पद्धतीने दोन वेगळे पक्ष वेगवेगळ्या युती आणि आघाडीतले एकत्र येत असतील तर मग विचारसरणी कुठेतरी बाजूलाच पडते असं नाही वाटत आपल्याला? बऱ्याच वेळा राजकीय विचारसरणी ही राज्याच्या राजकारणाच्या निवडणुकामध्ये बऱ्यापैकी त्याचा विचार केला जातो, पण त्या स्थानिक निवडणुका आहे, त्या स्थानिक निवडणुका खऱ्या अर्थाने ग्रासरूटच्या कामावर विचारांनी एकत्र कार्यकर्ते येत असतात. तुम्ही पाहिलं असेल, एखादा कार्यकर्ता शिवसेनेच्या विचाराचा असतो, एखादा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या विचार असतो, एखादा कार्यकर्ता भाजपच्या विचार असतो. वेगवेगळ्या विचाराचे कार्यकर्ते पण गावाच्या शहराच्या विकासासाठी ते एकत्र जोडले गेलेले असतात. असे लोक जर एकत्र येऊन एखादी निवडणूक लढवित असतात तर निश्चित त्याचा फायदा त्या शहरासाठी होत असतो. त्यामुळं अशा ज्या काही स्थानिक युत्या घडलेल्या आहेत, थोडक्यात तुम्ही कणकवलीच्या बाबत आत्ता सांगितलं की त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन एखाद्या विकासाचा अजेंडा जर जनतेसमोर घेऊन जाणार असेल तर निश्चित त्या शहरासाठी ती गोष्ट महत्त्वाची. शेवट नेहमी राजकारण नेहमी पार्ट्या पक्ष धरण्यापेक्षा काही गोष्टी विकासासाठी सुद्धा एकत्र आल्या पाहिजे. असे काही लोक एकत्र आलेत हे निश्चित त्याचा फायदा त्या भागासाठी होणार आहे. बरं, अमोलजी, तुम्ही काय म्हणाल? तुम्ही सुद्धा सहमत आहात का निलेशजींशी? आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा निवडणुकांमध्ये केवळ स्थानिक विकासाला कुठेतरी महत्त्व दिलं जातं. मग तसं होत असेल तर महायुती किंवा आघाडीची वीण जी आहे ती उसवली जाणार नाही याची आपल्याला खात्री वाटते का अमोलजी? पंचायती यामध्ये अनेक नव्या दमाचे तरुण, त्यांना वाटतं की आपण आपलं राजकीय भवितव्य घडवायला सुरुवात करावी. त्याची पायाभरणी ग्रामपंचायत पासून होत असते साधारण, आणि नंतर नगर परिषद नगरपंचायतीमध्ये एक संधी असते. ही गोष्ट खरी आहे की सत्तेमधले आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असताना महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो पाहिजे असा आमचा प्रस्ताव तिन्ही पक्षाचा समन्वयकांनी एकामेका नेत्यांसमोर ठेवला होता. पण इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षात, म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे सेना साहेबांची शिवसेना असेल किंवा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या सर्वांमध्ये आता उदाहरणार्थ एखादी नगर परिषद जिथे 21 नगरसेवकाची सदस्य संख्या आहे तिथं आमच्याकडे इच्छुक उमेदवार आमच्याकडे 21 असतील, भाजपकडे 21 असतील, तर हे प्रत्येकाला शांत करणं, प्रत्येकाला समजून घेणं हे शक्य नसतं. पण तिथले जे उमेदवार असतात ते प्रसंगी आता 3 वाजेपर्यंत आमच्या 2 नगर परिषदा, म्हणजे हिवरखेड नगर परिषद आणि तेल्लारा नगर परिषद अकोल्यामधली, याच्यामध्ये काँग्रेसचे अनेक लोकांनी उमेदवारी अर्ज मागितला, पण मेरिटचे कॅन्डिडेट होते. 2:30 वाजता ते 2 वाजता, सकाळी 12 वाजता संपर्कात आले, त्यांना पण एबी फॉर्म
दिल्या गेल्या. काही वंचित बहुजन आघाडी आमच्या जिल्ह्यामध्ये एक चांगला पक्ष तिथं पकड ठेवून आहे, त्यांचे काही कार्यकर्ते आले. म्हणजे प्रश्न असा आहे की प्रत्येकाला संधी देण्याचं काम हे आम्ही केलं. आमच्यासोबत जे येत असतील त्यांनी आमच्यासोबत यावं. महायुतीची विण घट्ट आणि महायुतीची जी काही इथं सत्ता आहे राज्यामध्ये ती आणखी प्रबळ करण्याकरता तिघांनी एकत्र लढणं क्रमप्राप्त होतं. पण मात्र प्रत्येकाला सामावून घेणं शक्य नसल्यामुळे मैत्रीपूर्व लढत आणि आम्ही स्वतंत्र लढतो. आमच्या अकोल्यामध्ये माझ्या अकोटमध्ये तर सरळ भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी सरळ लढत आहे नगराध्यक्ष पदाची आणि पूर्ण नगर परिषदेची. पण ती अर्थातच मैत्रीपूर्ण लढत आहे. मी लंके साहेबांच्या खासदार साहेबांच्या मताशी सहमत आहे की स्थानिक राजकारण वेगळं असतं. तिथं सर्व लोक एकत्र येऊन त्या नगर परिषदेचा शहराचा विकास करण्याकरता सामोरे जात असतात. मात्र इथं वरच्या पातळीचं राजकारण वेगळं आणि खाली ग्राउंड लेवलचं राजकारण वेगळं, हे दोन भिन्न भिन्न मार्ग आहेत. फक्त विकासात्मक दृष्टिकोन ठेवून 8 वर्षानंतर प्रलंबित निवडणुका होत असतील तर मग शहर विकास आघाडी, आता कणकवलीमध्ये झालेली आघाडी आपण दाखवली, चाकणमध्ये डायरेक्ट 2 शिवसेना आमच्या विरुद्ध उभ्या झालेल्या आहेत. इकडे दर्यापूरमध्ये सुद्धा 2 शिवसेना एकत्र असल्याचं चित्र मला कळलं. अशा अनेक ठिकाणी कागलमध्ये राष्ट्रवादी 2 एकत्र आलेले आहेत. म्हणजे हे सगळे समीकरण आहेत. पण त्याचबरोबर अमोलजी, येवल्यामध्ये सुद्धा भुजबळांना रोखण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे एकत्र येणार आहेत आणि भाजप तुमच्या सोबत आहेत. मग इथे कुठेच युतीमध्ये ताण येणार नाही आणि हे सगळं मान्य असेल, ग्राह्य असेल? नाही, 100% की जे आता विरोधी पक्ष म्हणून समोर येतील तर निवडणूक म्हणून त्यांच्यासोबत निवडणूक लढवावीच लागेल. आता भुजबळ साहेबांचं एक वेगळं स्थान तिथे नाशिकमध्ये आहे. आता समीर भुजबळ साहेब आणि आदरणीय भुजबळ साहेबांचा एक प्रस्ताव आहे, एक वलय आहे, एक तिथे त्यांचा एक वचक पण आहे, म्हणजे आदरयुक्त दरारा पण आहे. आणि त्याविरुद्ध एक आघाडी होत असेल मित्र पक्ष किंवा इतर लोक, तर तिथं जनता सर्वोच्च असते शेवटी लोकशाहीमध्ये. आता तुम्ही जे सुरुवातीला म्हटलं की विचित्र चित्र आहे का राज्यात, तर 100% चित्र विचित्र आहे. कोण कोण्या पक्षात आणि कोणता पक्ष कोणासोबत हे लोकांचं कन्फ्युजन आहे. ते काही वेगळं होण्यात आता इतक्यात काही ती शंका दिसत नाही की लोकांच्या डोक्यातली ती संभ्रमावस्था जाईल. पण विकासात्मक दृष्टिकोनातून काही आघाड्या होत असतील, काही ठिकाणी जर होत असेल तर जनता शेवटी कौल देणार की आपल्याला आपल्या नगरपंचायतीला, नगर परिषदेला कोण पुढे नेऊ शकतं. आणि सत्तेसोबत लोकांचा साधारण जाण्याचा कौल असतो. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की मैत्रीपूर्ण लढत जरी झाली तर चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा आमचा मोठा मित्र पक्ष आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, साहेबांची, शिंदे साहेबांची शिवसेना यांच्याकडे लोकांचा कल अधिक असेल याबद्दल आमच्या मनात काही दुमत नाही. बरं अमोलजी, तुम्हीच म्हणालात ते फार बरं झालं, कारण आज मी अगदी सुरुवातीलाच हे मांडणार होते की झालंय असं की गेल्या काही काळामध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा कार्यक्रमामध्ये पाहुणे सुद्धा बोलवले जातात तेव्हा आम्हाला 2-2दा चेक करायला लागतं की नक्की पक्ष आपण बरोबर बोलतो आहोत का नाही.